नमस्कार. हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी 2026 सालासाठीचा आपला सविस्तर मान्सून अंदाज नुकताच जाहीर केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार 2026 मध्ये महाराष्ट्रात पाऊस सरासरी इतकाच पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सरासरी पाऊस हा पिकांसाठी पुरेसा आणि नेमका कामापुरता ठरतो. पण पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार हा पाऊस 500 ते 600 मिलीमीटरचा राहू शकतो. महत्त्वाचा मुद्दा, डक यांनी स्पष्ट केला आहे की पाऊस कमी म्हणजे सरासरीच्या जवळ असल्यास पीक चांगला येण्याची शक्यता अधिक असते. तसेच गेल्या वर्षाप्रमाणे 2025 मध्ये अतिवृष्टीचा मोठा धोका नसेल. काही निवडक आणि तुरळक भागात थोडीफार अतिवृष्टी दिसू शकते, पण संपूर्ण महाराष्ट्रात तशी भीषण परिस्थिती नसेल. तर 2026 मध्ये मान्सूनचे आगमन म्हणजे जूनचा पहिला आठवडा. पाऊस 6, 7 किंवा 8 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. या सुरुवातीच्या पावसाचा उपयोग काही शेतकरी कापूस लागवडीसाठी करू शकतात. पेरणीचा मुख्य पाऊस म्हणजे मोठा पाऊस आणि दमदार पाऊस 21 जूनपासून सुरू होईल. या पावसात शेतकऱ्यांच्या सर्व पेरण्या आणि लागवडी पूर्ण होतील. मध्य हंगाम जून आणि जुलै या महिन्यामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण थोडे कमी राहील. या काळात शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे. ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यात पाऊस पुन्हा जोर धरेल आणि परतीच्या पावसाला सुरुवात होईल. तात्काळ कृषी सल्ला नोव्हेंबर 2025 आणि अवकाळीचा इशारा. लक्ष द्या, सध्याच्या नोव्हेंबर 2025 हवामानाबद्दल. दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रात 2 डिसेंबर ते 10 डिसेंबर या काळात अवकाळी पाऊस येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धन्यवाद. अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओ.